गावरानी गायने हे गौरव गाई दौडू शकते, बाकी एक जर्सी गाय काही म्हणजे गवळाऊ गाई आहे, शकत माणसाले या जर्सी गाय गवळाऊ गाई ज्या ह्या वाघाला पण धावते. धावतात त्याला समोर काही जंगली जनावरांनी गायीवर अटॅक केला. हो केला होता. ह्या गायीनं यांच्या बालपांड्याच्या गायीनं मारला त्याला. आता कशा जर्सीमुळे हे पूर्ण गवळ खण चाललं गेलं, गवळाऊ चाललं गेलं. वाघ, बिबट्या अशा प्रकारच्या हिंस्र प्राण्यांना कशा प्रकारे गवळाऊ गाई झुंज देतात याबद्दलचा प्रत्यक्ष अनुभव आपण आजच्या व्हिडिओमध्ये थोडक्यात जाणून घेणार आहोत. जवळपास दिवसाला 100 गाई चरण्यासाठी नेणाऱ्या या गुराखी काकांकडून आपण याबद्दलचा अनुभव जाणून घेणार आहोत आणि कोणत्या बाबी आपल्या गवळाऊ संवर्धनाला धोका ठरत आहे याबद्दल सुद्धा थोडक्यात आपण जाणून घेणार आहोत. नमस्कार मंडळी, मी तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या चॅनल वसुंधरामध्ये. जर आपण आतापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसाल तर सबस्क्राईब नक्की करा, जेणेकरून अशाच प्रकारची गवळाऊ संबंधीची नवीन माहिती तुमच्यापर्यंत पोहोचण्यास मदत मिळेल. आणि जर आतापर्यंत तुम्ही याआधील भाग नसेल बघितला तर त्याची लिंक आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, त्याच्या जाऊन तुम्ही ते व्हिडिओ बघू शकता. पहिल्यांदा आपलं नाव सांगा काका. ईश्वर धर्माजी कोडगर. तर तुम्ही किती दिवसापासून या गाई चारण्याचं काम करतायत? मी होतो 16 वर्षापासून. हां हां, म्हणजे तुम्ही जेव्हा 16 वर्षाचे होते त्यापासून हां हां. तर आपण जर गवळाऊच्या बाबतीत विचार आता गोष्ट करण्याची तर कशा प्रकारच्या गवळाऊ गाई आधी होते आणि आता कशा? जर्सीमुळे हे पूर्ण गवळ खण चाललं गेलं, गवळाऊ चाललं गेलं. हो. आणि पहिले तुमच्या काळात तुमच्या लहानपणी तुम्ही कशा प्रकारच्या गवळाऊ गौरव होते तेव्हा? हां हां. हे आता हे लोकांना जर्सी तयार केली का नाही, इंजेक्शन लावलं त्याच्यानं पुरं ते जर्सी दुधासाठी त्याने चालू केलं तर गवळावचं. आणि दूध वगैरे कशा प्रकारचं देत होती आधी गवळाऊ गाई? गवळाव 2-3 लिटर काढत होते ना. हां हां हां. तर त्याला मोठा घास पाहिजे होता. हां हां. तर या सर्व जे जर्सी आहे त्याच्यामुळं हे खाण गवळाव मिटण्यात झालं, नाही तर गवळाव होतं. या जंगलामध्ये कोणकोणत्या वनस्पती या गाई चरतात? कुशी गवत आहे, मारवेल आहे, भुशी गवत आहे, कुसरी मारवेल बी आहे ना पुन्हा. तर म्हणजे ह्या ज्या जंगली आहे वनस्पती याच्या. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे अतिक्रमण आता वाढत आहे गाई चरण्याच्या जाग्यावर, तोही एक मोठा हे बंद केलं आहे. आणि जे आता विकासाच्या नावाखाली नवीन नवीन गोष्टी येत आहेत त्या पण एक गौचर भूमीला एक अडचण होत आहेत. हो. हा, याच्या म्हणजे जर आपल्याला ते पूर्वीच्या गवळाऊ गाई वापस बनवायचे आहे तर गौरव गोरा पाहिजे तेव्हा ते धनवी नाही तर मग जर्सी गाई बळत ते पण. तर माझी दर्शकांना विनंती आहे की अगर कोणाकडे चांगल्या प्रकारचा गवळाऊ गोरा असेल आणि देऊ शकत असेल तर ठीक आहे, गौरव गाय पाळू शकते. हा, तर जर्सी इंजेक्शन बंद गाय. तर तुमचा या गवळाऊच्या नवीन पिढी तयार करण्यात एक मोठा मोलाचा वाटा देण्यात येईल असेल कोणाकडे, तर त्याची जे काही आपण बोलणं करून त्याच्याकडे आपण चांगल्या प्रकारचा एक वळू या कळपात ठेवू शकतो, जेणेकरून अशा प्रकारची तर जे आता जातीवंत वळू आणल्यानंतर त्याचा काय फरक पडू शकतो आपल्या? आता गाई कोणी विकू शकणार नाही. हा, ह्या ज्या गावठी गाई आहे या खाटकाले कोणाला विकू म्हणजे त्या चुकीच्या मार्गात ज्या जात आहेत वाचू शकते. तर चांगल्या वळूमुळे आपण त्यांचा जीव वाचवू शकतो आणि आपली विदर्भाचं जे पांढरं सोनं आहे गवळाऊ त्याला वाचवण्यात एक प्रयत्न चांगला करू शकतो आपण. आहे त्यांचा खूप गावरानी गायने हे गौरव गाई दौडू शकते, बाकी एक जर्सी गाय काही म्हणजे गवळाऊ गाई आहे शकत माणसाले या जर्सी गाय. गवळाऊ गाई ज्या ह्या वाघाला पण धावतात त्याला. कारण का मी पुष्कळ म्हणजे आता 3 महिने लगातार दिसतात. यांच्या बालपांडे लोमेश्वर बालपांडे नाही का, त्यांचे ढोरं पहिले धावते ते गौरव आहेत. त्याच्यानंतर आणि ह्या जर्सी गाई, ह्या जर्सी ज्या गाई आहे ह्या नाही दौडत नाही. हा म्हणजे वाघ यांच्यावर हल्ला करतो असं. आणि ह्या काही कामाच्या. तुमचा एखादा जंगलात अनुभव आहे की तुमच्या समोर काही जंगली जनावरांनी गायीवर अटॅक केला? हो केला होता. ह्या गायीनं यांच्या बालपांड्याच्या गायीनं मारला त्याला. म्हणजे तो मग पळून गेला. हो, पळून. अशा महिन्यातून 1-2 घटना होतच राहतात. त्याच्या याच्या बालपांडे आहे ना,
लोमेश्वर बालपांडे आहे की नाही त्याच्या गायीच्या यानं वाचू शकते मला. हां त्या म्हणजे गवळाव गायी आहे. गवळाऊ गाईत एवढी क्षमता आहे, जरी त्या शिंग वगैरे नाही त्यांना नाही खूप आहे, मोठे, पण ते मारते ते बरोबर. पण त्या त्या जंगली हिशोबानं जनावरांतून मारते. आणि या जंगलामध्ये तुम्ही जाता तर या गायींमुळेच तुम्ही हो, वाचू वाचू शकतो. शकतात, हा. नाहीतर वाघाच्या हल्ल्यामुळे तुम्ही कुठेतरी एक वाचू नाही जखमी शकत. हा त्यांचे कारण की या 5-6 बालपांडे आहे ना त्यांच्याच गाई दौडू शकते ना. एक ते काम आहे हा हा त्यांच्या थोड्याशा मोठ्या शिंगा त्या दौडू शकते, मागं पुढं राहते. बाकी कोणते गाय दौडू शकत. या सर्व गायींच्या भरोशावर हे गौप्रेमी किंवा आपण गोपालक म्हणू शकतो, तर हे त्यांच्या भरोशावर या जंगलामध्ये गायी चरण्यास जातात. तर बघा किती सुंदर अशी गवळाऊ जात आहे, साहसी आहे, तरी आपण याला कुठेतरी विसरत चाललंय. तर हा विषय तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. धन्यवाद.